नमस्कार मित्रांनो, एम-पी होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काही आपल्या मित्रांचे प्रश्न होते की जागेची कमतरता असेल तर कोथिंबीर कोणत्या पॉटमध्ये लावायची किंवा कोणत्या ग्रो बॅगमध्ये लावायची, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुमच्यासमोर ही जी पॉट घेतलेली आहे, हे 18 बाय 6 इंचाचे आहे. कोथिंबीरला लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जास्त मोठ्या प्रमाणाचे खोलदार अशी पॉट किंवा ग्रो बॅग घेण्याची गरज नाही आहे. आता हे जे पॉट आहे तुमच्या कोणत्या पण ठिकाणी गॅलरीत किंवा टेरेसवर सहजपणे एका ठिकाणी बसून राहील किंवा त्याला जास्त जागा लागणार नाही. तर अशा प्रकारचे जे पॉट आहे, हे आपण घेतलेले आहे 18 बाय 6 इंचाचे. हे तुम्हाला ऑनलाईन किंवा तुमच्या नर्सरीच्या कोणत्याही स्टोअरमध्ये भेटून जातील. आता पॉट घेतल्यानंतर याला ड्रेनेज होल करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की जर पाणी साचून राहिले तर आपले बियाणे हे खराब होऊ शकतात किंवा कोथिंबीर ही उगवल्यानंतर पण जास्त दिवस टिकणार नाही. आता याच्यामध्ये आपण ड्रेनेज होल करून घेतल्यानंतर याच्यामध्ये माती तयार करून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि मातीची गुणवत्ता ही चांगली असणे महत्त्वाचे आहे. आता याच्यामध्ये आपण 50% माती, 30% कोकोपीट आणि 20% वर्मी कंपोस्ट घेतलेले आहे. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता कोथिंबीर लावण्यासाठी आपल्याला बियाणे हे चांगल्या प्रकारचे आणि उत्तम दर्जाचे घेणे महत्त्वाचे आहे. आता बियाणे घेतल्यानंतर त्याला मधून फोडून 2 भागात डिवाईड करा, म्हणजे जर्मिनेशन लवकर फास्ट होईल आणि आपल्याला लवकरात लवकर त्याचा रिझल्ट भेटेल. आणि बियाणे हे 8 ते 12 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता हे भिजवलेले बियाणे आपण या पॉटवर टाकून घेणार आहोत. आता या पॉटवर टाकून घेत असताना पॉटच्या प्रत्येक भागात बियाणे पडतील याची काळजी घ्या. आता तुम्ही बघू शकता की हे फेकण्याची प्रोसेस आहे आणि हे फक्त याच्यामध्ये बियाणे फेकून घ्या. आता बियाणे फेकून घेतल्यानंतर याच्यावर तुम्ही एक वर्मी कंपोस्टचं लेयर किंवा कोकोपीटचा पण लेयर टाकू शकता. आता आपण याच्यावर वर्मी कंपोस्टचा लेयर टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपले बियाणे इकडून-तिकडे पसरणार नाहीत. आता बियाण्यावर वर्मी कंपोस्टचा एक लेयर टाकून घेतल्यानंतर याला भरपूर प्रमाणात एक पाणी द्या. आता पाणी देत असताना तुम्ही अशा प्रकारे शॉवर टेक्निकचा वापर करू शकता. शॉवर टेक्निक्स म्हणजे काय होतं, की याच्यामध्ये बियाणे आपले इकडून-तिकडे विस्कटणार नाहीत आणि जर एका ठिकाणी राहतील तर जर्मिनेशन लवकरात लवकर होईल आणि आपली बियाणे पण खराब होणार नाहीत. आता तुम्ही मित्रांनो बघू शकता, की आपण एक दुसऱ्या पॉटमध्ये पण हे बियाणे लावले होते आणि याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. आता मी एकदा याची हार्वेस्टिंग पण केलेली आहे. आता पावसाळी सीझन असल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात भेटत नसतो आणि पाण्याची मात्रा पण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे पॉट वगैरे ठेवणार आहे, तर थोडंसं शेड एरियामध्ये ठेवा, जेणेकरून पाणी जास्त भेटणार नाही आणि आपल्या बियाण्यांना व्यवस्थित पाणी जेवढे पाहिजे तेवढेच पाणी भेटेल. किंवा तुम्ही अशी शॉवर टेक्निकचा पण याचा वापर करून या बियाण्यांना पाणी देऊ शकता. आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.